सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एमआयएम पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरीक्षक अनवर सादत यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलंय। त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली असून ही गोष्ट धर्मनिरपेक्ष विचाराला काळिमा फासणारी आहे। भाजपच्या फायद्यासाठीच एमआयएम पक्ष उमेदवारी देतोय असा आरोप करत सोलापूर एमआयएमच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राजीनामे दिले आहेत। आहे जे काही मुद्दे की आम्ही सामूहिक राजीनामा देत आहे ती अत्यंत योग्य आणि खरी गोष्ट आहे। आणि आमचा राजीनामा द्यायचं कारण की कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आणि त्यांना काहीही विचारपूस केलेली नाही। आतापर्यंत फक्त आणि फक्त लोकसभा ही लढवायची म्हणून लढवायची, मनमानी कारभार करायचा हा योग्य आम्हाला वाटलेला नाही। कारण की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही समाजामध्ये जाऊन बैठक घेतलेली नाही। आमदारकीला तुम्ही सर्व समाजाला घेऊन, आमच्या समाजाला घेऊन वैयक्तिक बैठक घेता, तसं लोकसभा तुम्ही निवडणुकीला उमेदवार देताय तसं कुठं बैठक घेतली का तुम्ही? अरे तुम्ही स्वतःच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही आणि डायरेक्ट लोकसभा निवडताय। ह्याचा आम्हाला खुलासा असं वाटतंय की डायरेक्ट हा बीजेपीला आणण्याचा अजेंडा आहे त्यांचा। कोण म्हणतोय? फारुख शाब्दी आणि इम्तियाज जलील हे जर आणले तर आमच्या समाजाला धोका आहे, म्हणून आज आम्ही हे राजीनामा देत आहोत। कारण की आमच्या समाजाला धोका का आहे तुम्हाला उदाहरण सांगते। यूपी बिहारमध्ये होत होतं, पहिला मॉब लिंचिंग होत होतं, गोहत्यावर मारहाण होत होती, ते मुद्दे आज सोलापूरमध्ये झालेले आहेत। आणि ह्या मुद्द्यावर आमचे शहराध्यक्ष जे समाजासाठी म्हणून मी काम करतो आणि आमचा समाज पार्टी आहे, समाजाची ही पार्टी आहे असं म्हणून जे काम करतात त्यांनी असल्या प्रश्नावर कुठेही कधीही आलेले नाहीत आज, असा माझा आरोप आहे त्यांच्यावर। कारण तुम्ही फक्त आणि फक्त समाजाला मतदानपुरतं तुम्ही पण यूज करताय, जसं इतर समाज यूज करताय तुम्ही पण आमच्या समाजाला आम्हाला मतदानपुरतं यूज करताय, असं माझा सवाल आहे त्यांच्यावर आणि आरोप आहे।